Good afternoon, everyone. Good afternoon, sirs. Good afternoon, my dear friends. जसं आहे म्हणजे एकदम फ्री आणि ओपन डिस्कशन ठेवूया. इनिशियली 20-30 मिनिट्स मी माझ्याबद्दल म्हणजे माझी स्ट्रॅटेजी वगैरे सांगेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे पण काही क्वेश्चन्स असतील ते मी घेईल. जसं सरांनी सांगितलं, माझं नाव अनिकेत आहे. मी ठाण्याला राहतो तसा, पण मूळ मी अमरावतीचा आहे आणि ग्रॅज्युएशन IIT बॉम्बेमधून केलं. त्याच्यानंतर मी 1.5 वर्ष जॉब पण केला आणि माझे दोन्ही म्हणजे आई बाबा दोघंही स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये आहेत, म्हणून मला सिव्हिल सर्व्हिसेसचं नेहमीच मोटिवेशन होतं. तर 1 वर्षापासून मी प्रिपेअर केलं आणि यावर्षी माझा हा फर्स्ट अटेम्प्ट होता. त्याच्यानंतर मी एकदम बेसिक अप्रोचपासून स्टार्ट करतो की बेसिकली कशी ही एक्झाम अप्रोच करायला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट तर आहे की आपली ही थॉट प्रोसेस क्लिअर पाहिजे की आपला एम काय. ही एक्झाम क्लिअर करायची आहे, हा आपला एम आहे. कसं कराल? सिम्पल गोष्ट आहे. जे काही क्वेश्चन्स विचारतील ते आन्सर करायचे आहेत. क्वेश्चन्स काय विचारतील ते सिलेबसमध्ये दिलेलं आहे. तर बेसिकली जिस्ट असं आहे की सिलेबस जो आहे तो तुम्हाला खूप चांगला बाय हार्ट पाहिजे. टू बी ऑनेस्ट, मी जेव्हा माझं प्रिपरेशन स्टार्ट केलं तेव्हा रोज रात्री सिलेबस एकदा वाचायचो 4ही पेपरचे, आणि त्याच्यामुळे मला लक्षात राहायचं की काय आहेत एक्झॅक्ट वर्ड्स लक्षात ठेवणे थोडं इम्पॉर्टंट होऊन जातं. एकदा तुमचं सिलेबस तुमचं क्लॅरिटी आली की सिलेबसमध्ये काय आहे, हे काय काय विचारणार आहेत UPSC, तर नेक्स्ट येतो की आता ठीक आहे सिलेबस कळला, तर आता हे सगळं वाचायचं कुठून. त्याच्यासाठी तुम्हाला एक बुकलिस्ट पाहिजे. आता बुकलिस्ट बनवणे तुम्ही तुमच्या ओळखीचे किंवा सिनियर्स कोणी पण जे असतील ज्यांनी हे क्लिअर केलं आहे त्यांच्याकडून गायडन्स घेऊ शकतात आणि एक कॉमन मिनिमम बुक लिस्ट, फॉर एक्झाम्पल अशी स्टँडर्ड झाली जशी पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत किंवा हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम वगैरे, ती बनवू शकता. आणि मग बुकलिस्ट बनवल्यावर ते वाचणं सुरू करायचं आहे. तर माझं वाचण्यात थॉट प्रोसेस ही होती की माझे एव्हरी रीडिंगमध्ये बेसिकली टाईम कमी लागला पाहिजे. फर्स्ट रीडिंगमध्ये जर मला लक्ष्मीकांत वाचायला 10 दिवस लागत आहेत, सेकंड रीडिंगमध्ये 7 दिवस लागले पाहिजे, थर्ड रीडिंगमध्ये 4 दिवस लागले पाहिजे, आणि इव्हेंच्युअली तर प्रिलिम्सच्या आधी असं आहे की तुम्हाला एकाच दिवसात सगळं वाचावं लागतं. तर तो एम पाहिजे अल्टिमेटली. तर मी तसं केलं होतं. त्याच्यासाठी मी असं केलं होतं की GS 1, 2, 3, GS 4वर मी नंतर येतो. GS 1 खूप स्टॅटिक पोर्शन आहे. हिस्ट्री, जॉग्रफी आहे, सोसायटी आहे, त्याच्यानंतर रिजनलिझम, सेक्युलरिझम वगैरे टॉपिक्स आहेत. तर याचे मी एकदम हँड रिटन नोट्स काढले होते, शॉर्ट, कन्साईज, जे मला वाचले की इमिडिएटली लक्षात येईल की ठीक आहे काय आहे सिलेबस. GS 2 थोडा डायनामिक आहे, जसं इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे पण त्याच्यात कवर होतात, आणि थोडा स्टॅटिक आहे जसं पॉलिटी झालं. तर त्याचे मी कंबाईंड नोट्स काढले होते की पॉलिटीचे नोट्स लक्ष्मीकांत आहे तर तिथेच लिहून ठेवलं त्याच्यावर, किंवा मग पार्लमेंट खूप मोठा टॉपिक आहे लक्ष्मीकांतमध्ये तर सेपरेटली नोट्स काढले. आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचे मी करंट अफेअर्समधूनच कम्प्लिटली प्रिपेअर केलं होतं. तर करंट अफेअर्सचे नोट्स काढले होते मी एव्हरनोटवरून. ते बेसिकली एक ॲप आहे ज्याच्यावर तुम्ही ऑनलाईन नोट्स काढू शकता, पण तुम्ही कुठलेही ॲप यूज करू शकता. त्याच्यावर मी एवढं केलं होतं की ज्या इंटरनॅशनल बॉडीज झाल्या आपल्या, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, IMF, वर्ल्ड बँक किंवा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, याच्यावर असे एक कन्साईज नोट बनवली होती की ही ऑर्गनायझेशन काय आहे, कशी काम करते, इंडियाचा रोल काय आहे, इंडियाला फायदा कसा होईल, आणि बाकी कंट्रीजचं याच्यात हे काय म्हणजे इन्फ्लुएन्स काय, फॉर एक्झाम्पल चायनाचा मेजरली. तर ही झाली इंटरनॅशनल रिलेशन्स. आणि इन ॲडिशन टू दॅट कंट्रीजचे रिलेशन पण, फॉर एक्झाम्पल इंडिया श्रीलंका जर आपण घेतलं तर तुम्ही पण वाचतच असाल की बऱ्याच वेळा फिशरमॅनचा इश्यू होतो अंदमान निकोबारच्या वॉटर्समध्ये, आणि त्याच्यानंतर आता इकॉनॉमिक क्रायसिस चालू आहे. तर इंडिया श्रीलंकामध्ये काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे, हे रिलेशन पुढे कसं इंडियाला बेनिफिशियल होऊ शकतं, कसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, अशी एक एकदम कन्साईज नोट बनवली होती. तर हे GS 2 असं कवर केलं होतं. मग GS 3मध्ये खूप जास्त सगळे डायनामिक टॉपिक आहे. मोस्ट ऑफ द पेपर करंट अफेअर्स बेस्डच असतो. तर मग याच्यासाठी मी हे केलं होतं की जे पण पेपरमध्ये येतं त्याचे मी एव्हरनोटवर नोट्स बनवले होते अकॉर्डिंग टू सिलेबस.
जर सिलेबसमध्ये PDS म्हणून पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणून एक टर्म आहे, तर PDSची मी एक नोट बनवली. कुठली पण जर त्याच्यात इन्फॉर्मेशन आली, कुठल्या कलेक्टर सरांनी जर चांगलं काही ते PDS इम्प्रूव्ह केलं आहे किंवा एफिशियन्सी आणली, तर ते मी त्याच्यात ॲड केलं होतं. आणि इन ॲडिशन टू दॅट इकॉनॉमी पण कम्प्लिटली डायनामिक आहे. तुम्ही एखादी स्टँडर्ड बुक वाचू शकता, पण मोस्ट ऑफ द टॉपिक्स ते जे येतात ते सगळे करंट अफेअर्समधूनच येतात. तर GS3चे मी कंप्लीट नोट्स ऑनलाईनच बनवले होते एव्हरनोटवर. त्याच्यानंतर सेकंड ॲस्पेक्ट येतो याच्यात करंट अफेअर्स. करंट अफेअर्स इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू कुठला पण एक पेपर उचला, तो सेमच असतात. आणि त्याचं ते पण वाचायला, त्याच्यात काय वाचायचं बेसिकली, पॉलिटिकल न्यूज कितपत वाचायच्या हे सगळं तुम्हाला कळेल. अगेन सिलेबस जर तुम्हाला बाय हार्ट असेल तरच. तर सिलेबसवरून तुम्हाला कळतं की ठीक आहे, ही न्यूज इम्पॉर्टंट आहे, ही न्यूज नाही आहे. इनिशियली पेपर वाचायला खूप वेळ लागतो, मे बी 1-1.5 तास 2 तास पण लागतात डेली. तो हळूहळू सवय जशी होते तसा अर्ध्या तासावर येऊन जातो टाईम. आणि करंट अफेअर्स आय वूड से तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढा हा स्टॅटिक पोर्शन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर ग्रिप असणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी माझ्या एका वर्षाच्या जर्नीमध्ये प्रोबॅबली फक्त 6 किंवा 7 दिवसच पेपर नसेल वाचला, जेव्हा काहीतरी काम होतं, बट बाकी रोज पेपर वाचला आहे. तर पेपर वाचणे ही खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यानंतर पेपर वाचणे म्हणजे फक्त असं हे पण नाही करायचं आहे की जी न्यूज दिली आहे तीच वाचली आणि सोडून दिलं. त्याच्यावर विचार करा की तुम्ही जर पुढे प्रशासकीय सेवेत जात आहात तर काय याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तानमध्ये सगळ्यांनाच माहीत असेल तालिबानने टेक ओव्हर केलं. तर ठीक आहे, टेक ओव्हर केलं, बट कुठल्या कंट्रीज अफगाणिस्तानसोबत बॉर्डर शेअर करतात, हा क्वेश्चन यावर्षीच्या प्रिलिम्समध्ये होता. त्याचा इम्पॅक्ट काय असू शकतो इंडियावर. त्याच्यानंतर आता जी त्याच्यावर कंडिशन आहे, इंडिया कशी हेल्प करू शकते, इंडियाचा काय रोल असेल या रिडिफाईन्ड ऑर्डरमध्ये. तर ही सगळी थॉट प्रोसेस तुम्हाला तुमची डेव्हलप करावं लागेल. आणि असे जेव्हा विचार करून न्यूज वाचाल तेव्हा बेसिकली तुम्हाला त्या न्यूज लक्षात पण राहतील आणि एक अशी होलिस्टिक पर्सनॅलिटी बनेल जी एक्झाममध्ये लागते. कारण एक्झाममध्ये किती काय तुम्ही लक्षात ठेवल्या गोष्टी तरी काहीच लक्षात राहत नाही. जे तुम्ही विचार केला आहे, ज्याच्यात तुमची ग्रिप आहे, तीच गोष्ट तुम्हाला एक्झाममध्ये आठवते. तर मग हा झाला दुसरा करंट अफेअर्सचा ॲस्पेक्ट. मग आता बेसिकली ते आहे की तुम्ही वाचलं सगळं, तुम्ही करंट अफेअर्स पण वाचलं, तुम्ही स्टॅटिक पण वाचलं. आता एक्झाम द्यायला जाल तर एक्झामचे 3 स्टेज असतात, ते तर सगळ्यांना माहीतच असेल. पहिले येतं प्रिलिम्स. तर प्रिलिम्समध्ये थोडं असं, एक तर सिलेबस कमी आहे प्रिलिम्सचा, म्हणजे मेन्समध्ये खूप जास्त टॉपिक्स असतात, प्रिलिम्समध्ये कमी असतात. पण प्रिलिम्समध्ये थोडे फॅक्च्युअल क्वेश्चन पण विचारले जातात, हिस्ट्री, जॉग्रफी. आणि ते डेट्स लक्षात ठेवणे हिस्ट्रीमध्ये किंवा जॉग्रफीमध्ये, मॅप्स लक्षात ठेवणे, रिव्हर्स, ट्रिब्युटरीज, हे सगळं खूप इम्पॉर्टंट होऊन जातं प्रीमध्ये. तर मग प्रिलिम्समध्ये जे तुम्ही नोट्स काढले आहेत त्याच्यातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणे थोडं इम्पॉर्टंट आहे. हे त्याच्यासाठी तुम्ही टेबल बनवू शकता. फॉर एक्झाम्पल आपले खूप साऱ्या मुवमेंट्स झाल्या आहेत हिस्ट्रीमध्ये, ट्रायबल मुवमेंट्स झाल्या आहेत किंवा रिव्हॉल्ट झाले आहेत किंवा काँग्रेसचे सेशन्स पण झाले आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा एक टेबल असणे आणि तो लक्षात असणे खूप हेल्पफुल होऊन जातं प्रिलिम्सच्या आधी रिवाईज करायला. त्याच्यानंतर प्रिलिम्सचे आता क्वेश्चन्स असे येतात की थोडे अनप्रेडिक्टेबलच यायला लागले आहेत रिसेंट इयर्समध्ये. तर त्याच्यासाठी बेस्ट सोर्स प्रॅक्टिस करायला मी तर म्हणेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे. सरळ ते पेपर उचला 2016-15 पासूनचे आणि ते पेपर सॉल्व करणं सुरू करा. त्याच्यातच तुम्हाला आयडिया येईल की ओके कशा टाईपचे प्रश्न हे विचारत आहेत, तुम्ही कसे सॉल्व करू शकता हे क्वेश्चन. काही क्वेश्चन एलिमिनेशनने पण सॉल्व होऊन जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक ऑप्शन माहीत असतो की हा तर नाहीच आहे आणि मग बाकीचे ऑप्शन्स एलिमिनेट होऊन जातात. तर मग ते झालं प्रिलिम्स. बट प्रिलिम्समध्ये अजून म्हणजे जास्त काही हे नाही आहे. मेन तर सगळा खेळ मेन्समध्येच होतो. मेन्समध्ये असं आहे की खूप सारे टॉपिक्स आहेत, म्हणजे काही काही टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटीचे खूप मोठे म्हणजे 5-6 क्वेश्चन्स येतात. आणि काही काही टॉपिक्स आहेत जसे फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे झालं, त्याचा एखादा क्वेश्चन येतो. तर आता इथे ते इम्पॉर्टंट होऊन जातं की तुम्ही कशावर किती फोकस करता.
याच्यासाठी मी एक हे केलं होतं की मी एक असा सरळ टेबल बनवला होता. त्या टेबलमध्ये बेसिकली आपले जे असे कॉलम्स होते ते इयर होते 2016, 17, 18 आणि रोज जे होते ते सिलेबसचे टॉपिक्स होते. फॉर एक्झाम्पल पॉलिटी झाला, इकॉनॉमी झाला, डिझास्टर मॅनेजमेंट, सिक्युरिटी वगैरे. आणि मी लास्ट 5-6 वर्षाचे पेपर्स बघितले आणि ते क्वेश्चन्स मॅप केले त्याच्यात. तर मला एक आयडिया येऊन गेली की ओके, पॉलिटीमधून अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, सिक्युरिटीमधून मोस्ट ऑफ द टाईम टेररिझम, ओव्हरग्राऊंड वर्कर्स, ऑर्गनाइज क्राईम याच्यावर विचारले जात आहेत. आणि फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंटमधून मे बी डिझास्टर्स वेगवेगळे आहे, पण त्यांचं सोल्युशन किंवा त्यांचं ॲक्शन जे आपण घेतो, शेल्टर क्रिएट करून ठेवणे, वॉर्निंग सिस्टम टाकणे, हे सेमच आहे. तर मला सगळ्या डिझास्टर वाचण्यापेक्षा फक्त एक डिझास्टर वाचावं लागलं, सगळे सिक्युरिटी वाचण्यापेक्षा फक्त 2-3 गोष्टी वाचावं लागल्या. तर याच्यामुळे मला ते एकदम ॲट अ ग्लान्स कळून गेलं की ठीक आहे, काय विचारतायत आणि काय नाही, आणि मग मी त्याच्यावर फोकस करू शकलो. याच्यात अजून एक गोष्ट ती पण होती की कुठल्या गोष्टीवर किती फोकस करायचं. आता जर सिक्युरिटीमधून 3 क्वेश्चन्स विचारतायत आणि डिझास्टर मॅनेजमेंटमधून एकच येतो आहे, तर ऑब्व्हियसली तुम्ही सिक्युरिटी थोडं जास्त वाचून जाल. तर हे होतं एकदम म्हणजे फोकस्ड प्रिपरेशन. एस्पेशली जे फर्स्ट टाईम वगैरे अटेम्प्ट करतील त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट होतं, कारण सगळंच करायला गेलं तर मग भरपूर ज्या मेन पण टॉपिक्स आहेत त्याच्यावरची पण ग्रिप सुटून जाते. तर मग त्याच्यासाठी हे फोकस खूप इम्पॉर्टंट असतो. आणि आता ठीक आहे, तुम्ही हे सगळं प्लॅन आउट केलं की कसं कराल, म्हणजे कशावर फोकस कराल हे ते, बट याच्यासोबत अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट होऊन जाते की किती दिवसात कराल हे सगळं. तुम्ही प्री आणि मेन्सच्यामध्ये जर 3 महिन्याचा गॅप आहे तर नक्कीच हे 4 महिन्यात नाही करू शकत. तर याच्यासाठी पण मी एक काम केलं होतं की एक टेबल बनवला होता, ते सगळे टॉपिक्स लिस्ट डाऊन केले आणि एक जनरल आयडिया. फॉर एक्झाम्पल मी सिक्युरिटी कधीच वाचलं नाही आहे, सिक्युरिटीत एवढं वाचायचं आहे तर त्याला मला 2 दिवस लागतील. डिझास्टर मॅनेजमेंट होऊन जाईल इझिली, ते 1 दिवस लागेल. पॉलिटी मी खूप वेळा वाचलं आहे, पण खूप मोठा पण टॉपिक आहे, तर 3 दिवस लागतील. तर असे मी थोडे माझी टेंटेटिव्ह टाईमलाईन बनवली होती. त्याच्याने काय झालं, मला एक आयडिया येऊन गेली. आमचा प्रिलिम्सचा रिझल्ट आला होता 29 ऑक्टोबरला आणि मेन्स होती 7 जानेवारीला. मी जेव्हा ही टाईमलाईन बनवली तेव्हा मला कळलं की हे सगळं करता करता माझं 15 डिसेंबर येतो आहे. तर हे मी करूच नाही शकत, मला अजून फास्ट करावं लागेल किंवा स्लो करावं लागेल किंवा मला काहीतरी मे बी थोडं डिप्रायोरिटाईज करावं लागेल. तर हे माझ्यासाठी खूप हेल्पफुल होतं, कारण मला ॲट अ ग्लान्स दिसत होतं की ठीक आहे, मी कुठे स्टँड करतो आहे सध्या माझ्या जर्नीमध्ये. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर GS स्पेसिफिक नोट्स कसे बनवले वगैरे ते पण भरपूर क्वेश्चन्स असतात, कारण मेन्सच्या आधी सगळे बुक्स वाचणे तर इम्पॉसिबलच आहे. तर नोट्स इम्पॉर्टंट आहे. GS 1मध्ये मी जे मॉडर्न हिस्ट्री आहे बेसिकली आपलं इंडिपेंडन्स स्ट्रगल वगैरे, त्याच्यासाठी स्पेक्ट्रम म्हणून बुक आहे ती रेफर केली होती आणि त्याच्यात एक अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह टाईमलाईन बनवली होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1800पासून 1947पर्यंत लेट्स से काँग्रेस काय करत होतं, गांधीजी काय करत होते, नंतर गव्हर्मेंट काय करत होतं, जे आपण रेव्होल्युशनरीज म्हणतो, भगतसिंग झाले वगैरे, तर ते काय करत होते. तर एक अशी फुल टाईमलाईनमध्ये मला सगळं दिसत होतं की ओके, कुठल्या टाईमला कोण काय करत होतं. तर त्याच्याने ते पण येऊन गेली आयडिया की ठीक आहे, पहिले आपला फ्रीडम स्ट्रगल कसा इंडिव्हिज्युअली सगळे करत होते, कोणी कुठे करत होतं, कोणी कुठे करत होतं. मग 1920पासून जेव्हा गांधीजीचे नॉन व्हायलेंट मुवमेंट वगैरे आल्या, तेव्हा कसा तो कंबाईंड स्ट्रगल झाला आणि त्याचा काय इम्पॅक्ट झाला, त्याचा ॲडव्हान्टेज काय होता वर्सेस प्रिव्हियस सगळे मुवमेंट्स. तर हे सगळं पण त्या टाईमलाईनमुळे दिसून गेलं. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक जो आहे GS 1मधला एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री किंवा आर्ट अँड कल्चर, हे सगळं मी एकदम मिनिमम बेसिक केलं होतं, कारण हा खूपच वास्ट टॉपिक आणि माझ्याकडे वेळ नव्हता तेवढं करायला. तर कनिष्क कटारिया सर, तुम्ही ऐकलंच असेल नाव, तर त्यांचे मी नोट्स रेफर केले होते आणि काही त्याच्यात माझे ॲडिशन केले होते, जे पण गुगल वगैरे करून मला वाटलं की हो हे पण मी ॲड करू शकतो. आणि तमिळनाडूची टेक्स्टबुक येते 11th स्टँडर्डची आहे बहुतेक ती, तर ती रेफर केली होती मी याच्यासाठी. नंतर याच्यात सेकंड ॲस्पेक्ट येतो जॉग्रफी. जॉग्रफीमध्ये आता 2 होतात, एक तर आपलं इंडिया जॉग्रफी आणि वर्ल्ड जॉग्रफी.
तर इंडिया जॉग्राफी तर आय थिंक NCERT बेस्ट आहेत. 11th आणि 12thच्या दोन्ही आहेत. एक फिजिकल इन जनरल आहे आणि एक इंडिया स्पेसिफिक NCERT आहे. तर मग त्याच्यात सगळं कवर होऊन जातं. पण जॉग्राफीमध्ये एक ॲस्पेक्ट खूपच इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे मॅपवर्क. त्याच्याने तुमचे खूप क्वेश्चन सॉल्व होतात. मॅपवर कसले एकतर झाले आपले सगळे माउंटन्स आणि रेंजेस, त्याच्यानंतर रिव्हर्स, त्याच्यानंतर ग्लेशियर्स, पासेस, आणि त्याच्यानंतर अजून सॉईल टाईप्स, कुठली सॉईल कुठे आहे, त्याच्यानंतर अजून रॉक टाईप्स पण, कुठले द्रविडियन रॉक्स, कुठले आर्कियन रॉक्स कुठे कुठे आहेत. तर हे सगळे मॅपवर्क मी जे आपण स्कूलमध्ये करायचो पॉलिटिकल मॅप्स, त्याच्यावर स्वतः जेव्हा एकदा प्लॉट केलं तेव्हा ते एकदा डोक्यात फिट होऊन गेलं एकदम, की हां कुठली रिव्हर कुठे फ्लो होते, कुठली ट्रिब्युटरी कोणाची आहे, आणि दरवर्षी प्रिलिम्समध्ये 1-2 क्वेश्चन अशी येतातच, तर ते इझिली सॉल्व्ह होऊन जातात. तर GS1मध्ये हे 3 मोठे टॉपिक्स आहेत. मग बाकीचे पण आहे ते मी मोस्ट ऑफ द टॉपिक्स गुगल करूनच थोडे करून घेतले होते. रिजनलिझम झाला किंवा सेक्युलरिझम झाला. बेसिकली या टर्म्सचा मिनिंग काय, जर मला कोणी विचारलं की हा सिलेबसमधला टॉपिक आहे, तुला काय कळतं आहे, तर तुम्हाला माहीत पाहिजे. तर ते मी गुगल केलं होतं. त्याच्यानंतर येतं GS2 पॉलिटी खूप मोठा चंक आहे. तर पॉलिटी तर खूप म्हणजे थरोली प्रिपेअर्ड पाहिजे. आणि याच्यात असं होतं की आर्टिकल्स वगैरे पण असतात आपले कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल 44 फॉर एक्झाम्पल युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. तर असे जेव्हा क्वेश्चन्स येतात तेव्हा तुम्ही जर आर्टिकल्स मेन्शन केले किंवा कॉन्स्टिट्यूशनची जी आपली लिमिट आहे, कॉन्स्टिट्यूशनचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये राहिले, तर तुमचा आन्सर खूप आय वूड से रेलेव्हंट बनतो आपल्या गव्हर्मेंटला. तर ते खूप इम्पॉर्टंट होतं की तुम्हाला जे आपलं कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक जिस्ट म्हणजे काय म्हणतं आहे कॉन्स्टिट्यूशन, जे प्रिएम्बलमध्ये सांगितलं आहे ते डोक्यात क्लिअर पाहिजे बेसिकली. त्याच्यानंतर मी इंटरनॅशनल रिलेशन तर सांगितलंच कसं प्रिपेअर केलं होतं. मोस्ट ऑफ इट वॉज फ्रॉम न्यूजपेपर, आणि जसे माझे नोट्स बनवायचे तसे मी बनवले होते. एकदम शॉर्ट नोट्स. बेसिकली जर इंडिया श्रीलंकावर काहीही क्वेश्चन आला तर मला काहीतरी माहीत पाहिजे, तसे नोट्स होते. पॉझिटिव्स माहीत पाहिजे, नेगेटिव्स माहीत पाहिजे, फ्युचर माहीत पाहिजे, पास्ट माहीत पाहिजे, दॅट्स इट. अजून कायच विचारणार आहे. तर हे आहे. त्याच्यानंतर येतं GS3मध्ये इकॉनॉमी, हेल्थ, ॲग्रिकल्चर, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, खूप सारे टॉपिक्स आहेत, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर याच्यात एक गोष्ट मी केली होती की खूप सारे डेटा पॉईंट शोधून ठेवले होते. फॉर एक्झाम्पल जर एन्व्हायरमेंटवर क्वेश्चन आला तर आपलं प्लास्टिक जनरेशन किती आहे, आपलं डेली वेस्ट जनरेशन किती आहे, 63 मिलियन टन्स पर ॲनम आहे, किती % कलेक्ट होतं, 70% होतं, किती % रिसायकल होतं, हे झालं एन्व्हायरमेंटचं. इकॉनॉमीमध्ये आत्ता रिसेंटली RBIने रेपो रेट वाढवला, किती वाढवला, रेपो रेटने काय होतं. तर हे सगळे जेव्हा तुम्ही डेटा पॉईंट टाकता क्वेश्चन्स आन्सरमध्ये तुमच्या, तेव्हा तो आन्सर असं वाटतं की ओके एकदम करंट अफेअर्स रिलेटेड आहे, हा मुलगा खूप वेल अवेअर आहे गोष्टींबद्दल, आणि त्याचं स्टॅटिक आणि करंट अफेअर्स हे GS3मध्ये मिक्स करणं खूप इम्पॉर्टंट होतं. तर म्हणून जसं मी पहिले पण सांगितलं, GS3चे मी सगळे नोट्स ऑनलाईनच काढले होते, कारण रेपो रेट आत्ताच 1 महिन्यात 2दा वाढला आहे, तर तुम्हाला अपडेट करत राहावं लागतं. तर म्हणून GS3चे ऑनलाईन केले होते. आणि त्याच्यानंतर येतो GS4. हो, ॲक्च्युली GS2 आणि 3मध्ये अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट होऊन जाते, ते म्हणजे कमिटीजचे रेकमेंडेशन. खूप साऱ्या कमिटीज असतात गव्हर्नमेंटच्या, आणि त्यांचे जे सजेशन्स असतात ते जर तुम्ही इन्कल्केट केले, फॉर एक्झाम्पल वेस्टर्न घाट्स जे आहे त्याचं जे डिटोरिएशन होतं आहे, तर माधव गाडगीळ कमिटी बसली होती. तर त्यांचे जे सजेशन्स आहेत ते जर तुम्ही इन्कल्केट केले तुमच्या आन्सरमध्ये, तर तुमचा आन्सर आहे प्लस तो रिइन्फोर्स पण होतो कोणीतरी क्रेडिबल माणसाच्या सजेशनने, राईट. तर तो आन्सर खूप बेटर होऊन जातो. तर GS2 आणि 3मध्ये खूप सारे कमिटीज आहेत. तर कमिटीचे मी सगळे रेकमेंडेशन नव्हते वाचले, पण जे करंट अफेअर्समध्येच येतं, जर कुठे अलिबागमध्ये लँडस्लाईड झाली तर करंट अफेअर्समध्ये येतं की माधव गाडगीळ कमिटीचे रेकमेंडेशन फॉलो नाही होत आहेत किंवा होत आहेत. तर तेवढं मी वाचून घेतलं. तर काय आहे 4 पॉईंट, दॅट्स इट, जास्त वेळ नाही. त्याच्यानंतर येतो GS4 हा पेपर कम्प्लिटली डिफरंट आहे आय वुड से, कारण 1, 2, 3 तरी असं कॉन्टेंट बेस्ड आहे, पण GS4 एथिक्सचा जो पेपर आहे त्याच्यात तर सिलेबस प्रिपेअर करणे तर एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे.
मी लिटरली सिलेबसमधला एक वर्ड उचलला, गुगल केला, मिनिंग काढून ठेवला आणि समजून घेतला. एम्पथी, कंपॅशनमध्ये काय डिफरन्स आहे, ऑब्जेक्टिव्हिटी, इम्पार्शलिटीमध्ये काय डिफरन्स आहे. आपण इंटरचेंजेबली यूज करतो हे गोष्टी, पण त्याच्यात थोडा डिफरन्स आहे. तर हे सगळं असणे, ती क्लॅरिटी असणे GS फॉर एथिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासोबतच ती क्लॅरिटी आहे हे तुम्ही कसं दाखवाल कोणाला, ते दाखवायला बेस्ट वे असतो एक्झाम्पल्स. तुम्ही जर कोणाला एक्झाम्पलने एक्सप्लेन करू शकताय तर तुम्हाला पण कळतं आहे, त्याला पण कळतं आहे. तर याच्यासाठी एक्झाम्पल्स म्हणजे आता सपोज एम्पथी झालं, तर एम्पथीसाठी किती काही एक्झाम्पल्स मिळू शकतात. गांधीजीचे एवढे एक्झाम्पल्स आहेत, किंवा करंट गव्हर्नमेंटचे पण आहेत, किंवा जे IAS ऑफिसर्स असतात ते पण भरपूर काही काही करतात. फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली आसाममध्ये एका मॅडमने, IAS ऑफिसर मॅडमने फ्लड पूर्ण लाईक शी पर्सनली वेंडेर आणि तिने लोकांना इव्हॅक्युएट केलं होतं. तर असे सगळ्या गोष्टी, तर हे सगळे एक्झाम्पल्स मी काढून ठेवले होते. असे 25-30 एक्झाम्पल्स असतील रिलेटेड टू ईच वर्ड इन द सिलेबस. एम्पथी झालं तर एम्पथीचं एक्झाम्पल, कंपॅशन झालं तर कंपॅशनचं एक्झाम्पल, मोस्टली ब्युरोक्रॅट्सच्याच रिलेटेड, कारण त्याचीच एक्झाम लिहितो आहे आपण, तर ते असे एक्झाम्पल्स होते. याच्यासाठी thebetterindia.com म्हणून एक वेबसाईट आहे. ती वेबसाईट एकदम म्हणजे त्याच्यावर तुम्हाला इझिली मिळून जातात हे सगळे एक्झाम्पल्स आणि तुम्ही यूज करू शकता. याच्यात अजून एक गोष्ट, पेपर्स पण खूप म्हणजे न्यूजपेपर पण खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. कारण जसं मी आता सांगितलं आसाम IAS ऑफिसरचं एक्झाम्पल, तसेच एक्झाम्पल येत राहतात पेपरमध्ये, कितीतरी येतात. ऑब्जेक्टिव्हिटीचे येतात, इम्पार्शालिटीचे येतात, कोणी ऑफिसरने कुठलं एकदम इम्पार्शल काम केलं आहे, ऑनेस्ट काम केलं आहे, तर ते पण तुम्ही तुमच्या एक्झाम्पल्समध्ये नोट करून ठेवू शकता, ताकी जेव्हाही हा क्वेश्चन येईल यू कॅन डिरेक्टली गिव्ह द एक्झाम्पल. याच्यानंतर GS 4चा दुसरा पार्ट येतो केस स्टडीजवाला. केस स्टडीज तेच आहे की सिच्युएशनल असतं, की तुम्ही एका जिल्ह्याचे कलेक्टर आहात, सपोज रायट झाली, दंगल होते, तर तुम्ही काय कराल. थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतो, बट हां. तर इथे मी ट्राय केलं होतं की एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन सांगावं, म्हणजे जे इम्प्लिमेंटेबल असतील तेच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फॅन्सी सोल्युशन सांगाल, थेरॉटिकल सांगाल, तर ते मे बी इम्प्लिमेंटेबलच नसतील, तर त्याचा काही फायदा नाही. बट एकदम इम्प्लिमेंटेबल जे इझिली करू शकाल आणि इफेक्टिव्ह पण पाहिजे, तर ते मी केस स्टडीजमध्ये ट्राय केलं होतं. याच्यानंतर अजून एक पेपर असतो एसेचा, तुम्हाला माहीतच असेल. एसेमध्ये अनुदीप दुरी शेट्टी सरांची एक बुक आहे, फंडामेंटल्स ऑफ आन्सर रायटिंग. नाव थोडं वेगळं असू शकतं, बट त्याच्यात पहिले 70 पेजेस खूप व्यवस्थित दिले की एसे कसा लिहायला पाहिजे. एसे एकदम टाय ब्रेकर होऊन जातो, म्हणजे तुम्हाला 90 पण येऊ शकतात किंवा 130 पण येऊ शकतात आणि 40 मार्क्समध्ये लिस्टच्या पूर्ण बाहेर पण जाऊ शकता किंवा येऊ पण शकता. तर एसे आय वूड से की खूप इम्पॉर्टंट आहे त्या ॲस्पेक्टने, आणि स्कोरिंग पण आहे. मिनिमम इनपुट मॅक्सिमम आउटपुट आहे एसे. जर तुम्ही लास्ट 4-5 वर्षाचे पेपर बघाल तर मोस्ट ऑफ द असे असतात की 8 पैकी 2 एसे लिहायचे असतात. एखादा एसे असतो असा हेल्थवर झाला, डेमोक्रेसी झाला, वुमेन एम्पॉवरमेंट झाला, एज्युकेशन झाला याच्यावर, आणि एखादा एसे फिलॉसॉफिकल असतो. तर मग मी असेच 2 कॅटेगरीज बनवले होते. आणि हे जे आपले स्टँडर्ड टॉपिक्स आहेत, एज्युकेशन झालं, हेल्थ झालं, डेमोक्रेसी झालं, याच्यावर मी ऑलरेडी पॉईंट्स काढून ठेवले होते. एसेमध्ये पॉईंट्स म्हणजे काय, कोट्स झाले कोणाचे तरी. फॉर एक्झाम्पल हेल्थमध्ये एक कोट असा होता की द सक्सेस ऑफ युअर लाईफ डिपेंड्स ऑन व्हॉट यू टेक 2 ॲट अ टाईम, पिल्स ऑर स्टेप्स. तर बेसिकली तुमची हेल्थ किती चांगली आहे. तर असे सगळे कोट्स काढून ठेवले होते, स्टॅटिस्टिक्स काढून ठेवले होते. इंडियाचं मॅटर्नल मॉर्टॅलिटी किती आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी किती आहे, गव्हर्नमेंट काय करतं आहे, काय करायला पाहिजे, या सगळ्याच्यावर माझे असे नोट्स प्रिपेअर्ड होते एसेचे. आणि दुसरा जो ॲस्पेक्ट आहे फिलॉसॉफिकल ॲस्पेक्ट, फिलॉसॉफिकल एसे एक लिहावाच लागतो. तर त्याच्यात असं होतं की अनुदीप दुरी शेट्टी सरांनी एकदम व्यवस्थित सांगितलं आहे की तुम्ही ॲनालाइज कसं कराल, व्हॉट, व्हेन, हाऊ ऑफ दॅट स्टेटमेंट तुम्ही कसं ॲनालाइज करू शकता, त्यांनी एकदम व्यवस्थित सांगितलं आहे. तर त्याच्यात मी जाणार नाही, कारण तुम्ही वाचूच शकता. पण हां, एसे हा म्हणजे खूप स्कोरिंग पेपर आहे आय वूड से, आणि मार्क्स इझिली मिळू शकतात. त्याच्यानंतर एक येतं आन्सर रायटिंगचं पण आन्सर रायटिंग मी एकदम ब्रीफमध्ये करेल, कारण आय थिंक तुम्ही कोणीच एक पण अटेम्प्ट दिला नाही आहे अजून, राईट.
हां, तर मग ते एकदम ब्रीफमध्ये सांगतो की बेसिकली लिहिण्याची प्रॅक्टिसच लागते आन्सर रायटिंगमध्ये, कारण 2 दिवसात 4 पेपर लिहिणे, GSचे 80 क्वेश्चन्स असतात, 150 × 10 50 4000 वर्ड्स पर पेपर, तर कठीण होऊन जातं. तर मग लिहिण्याची प्रॅक्टिसच करणे, त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या पण क्लासेसची टेस्ट सिरीज घेऊ शकता, त्याच्याने तुमची प्रॅक्टिस होऊन जाते. किंवा PYQs जरी उचलले प्रिव्हियस इयर पेपर्स तरी पण सॉल्व्ह होत जातं. तर ते एक आहे. याच्यात एक गोष्ट राहिली ऑप्शनलवाली. माझा ऑप्शनल फिजिक्स होता आणि भरपूर म्हणजे ऑप्शनल सिलेक्ट करणे पण खूपच म्हणजे एकतर इंटरेस्टिंग पण आहे, बट थोडं म्हणजे मिसगाईड पण होऊ शकतो. कारण सगळेजण थोडं हे बघतात की ठीक आहे स्कोरिंग कुठलं आहे, किती GS सोबत ओव्हरलॅप होतं. हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर GS 1 सोबत होतं, जॉग्राफी घेतला GS 1 सोबत होतं, पॉलिटिकल सायन्स घेतला तर GS 2 सोबत होतं. पण माझं असं होतं की ऑप्शनल हा सब्जेक्ट तुम्हाला प्रोबॅबली पोस्ट ग्रॅज्युएट लेवलपर्यंत वाचावा लागतो, डिटेलमध्ये वाचावा लागतो. GSमध्ये सगळं तुम्ही वरवर वाचता आणि विड्थ कवर करता, ऑप्शनलमध्ये तुम्ही डेप्थ कवर करता. तर तुम्हाला जो सब्जेक्ट नेक्स्ट 6 महिने वाचायला आवडेल तो घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नाहीतर तो करणं कठीण आहे. माझं असं होतं की मला सायन्स आवडतं, तर मॅथ्स किंवा फिजिक्समध्येच होतं, आणि फिजिक्स पण आपल्याला मला तरी वाटतं की ॲप्लिकेशन खूप डेली दिसतं, तर म्हणून मी फिजिक्स घेतला होता. आणि तेच झालं की ऑल्दो सगळे म्हणतात की फिजिक्स खूप हेवी आहे, म्हणजे काही ऑप्शनला जर 2-3 महिने लागतात, फिजिक्सला 8-9 महिने लागतात, तरी पण म्हणजे फिजिक्स खूप रिवॉर्डिंग ठरला माझ्यासाठी. आणि आता असं झालं आहे की सिन्स सायन्स ऑप्शन मी घेतला आहे, तो एकदा प्रिपेअर्ड आहे, तर त्याच्यात काहीच अपडेट करायची गरज नाही आहे. लिटरली लाईक 5-6 दिवसात परत फिजिक्स होऊन जाईल माझं आता. तर हे आहे ऑप्शनल. तर ऑप्शनलसाठी तेच करा की तुम्ही शॉर्टलिस्ट करा, 22 की 25 ऑप्शनल काहीतरी आहेत, शॉर्टलिस्ट करा आणि मग ते बघा की तुम्हाला काय वाचण्यात इंटरेस्ट वाटेल. त्याच्या स्टँडर्ड बुक्स आहेत, अँथ्रोपॉलॉजीची स्टँडर्ड बुक आहे, फिजिक्सची स्टँडर्ड बुक आहे. पहिले 4 पानं वाचून बघा, तुम्हाला आवडतं आहे का, हे तुम्ही वाचू शकाल का, आणि जर तसं वाटलं तरच पुढे कंटिन्यू करा. कोणी काय सांगतं आहे, कोणी स्कोरिंग आहे म्हणतं आहे, तर त्याच्यावर काही पॉईंट नाही, तुम्ही स्कोअर कशातही करू शकता. नाही आवडलं तर स्कोरिंगमध्येही कमी मार्क येतील. तर इंटरेस्ट खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातो.